या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाअंतर्गत विविध शालेय स्तरावर विविध उपक्रम 16 जून रोजी होणार असून शिक्षक, पालक, विद्यार्थी पूर्वतयारी करत आहेत. विद्यार्थ्यांना सोमवारी पहिल्याच दिवशी पुस्तक, गणवेश वाटप करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी 16 जूनला शाळेमध्ये नव्यानं प्रवेशित होणाऱ्या बालकांचं स्वागत करण्यात येणार आहे. 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांची 100% पटनोंदणी होण्याकरिता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात पाठ्यपुस्तके, गणवेश वितरण, शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थांचं वाटप असे उपक्रम राबविण्यात येणार आहे. ज्योतिबा डोंगर येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजाराम हजारे, बाबासो धुमाळ यांनी माहिती दिली आहे. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील वर्गाची स्वच्छता, परिसर स्वच्छता केली जात आहे. लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांनी शालेय कामकाज, शैक्षणिक गुणवत्ता, इतर सोयी सुविधांचा आढावा घ्यावा. विद्यार्थी अध्ययनाचे मूल्यमापन करावे. ती शाळा वर्षभरासाठी दत्तक घेऊन भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी बहुमोल योगदान द्यावे अशा सूचना केल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल याबाबत आवश्यक उपाययोजना राबवित आहेत. दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना शाळांमध्ये राबविण्यात येत असल्याचं मुख्याध्यापक राजाराम हजारे यांनी सांगितलं. 16 जूनला आमची शाळा सुरू होत आहे आणि या 16 जूनला सुरू होणाऱ्या शाळेचा प्रवेशोत्सव आम्ही त्या दिवशी संपन्न करणार आहोत आणि याची पूर्वतयारी म्हणून आम्ही गेले 4 दिवस शाळेची स्वच्छता, परिसर सफाई यामध्ये मग्न आहोत. आज शनिवार, या शनिवारी आम्ही मुलांना शाळेमध्ये पूर्वतयारी संदर्भात सूचना देण्यासाठी बोलवलेलं आहे. पूर्वतयारीच्या निमित्तानं आम्ही मुलांना सोमवारी बोलवणार आहोत आणि सोमवारी जी मुलं नवीन ॲडमिशन घेणार आहेत इयत्ता 1ली ते 7वीमध्ये त्यांचं प्रथमतः शाळेच्या वतीनं गुलाब पुष्प आणि गोड खाऊ देऊन स्वागत केलं जाणार आहे. तिथून गावामध्ये त्यांची एक प्रभात फेरी काढली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ अधिकारीही भेट देणार आहेत. आम्ही सोमवारी शाळेतील सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करणार आहोत. त्याचबरोबर गणवेशाचेही वाटप सोमवारी संपन्न होणार आहे. आमच्या या सर्व कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती व गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे.